गावात सकाळची वेळ होती. कोंबड्याने आरवलं आणि सगळं गाव हळूहळू जागं होऊ लागलं. सीमा अंगणात झाडू मारत होती. केस बांधलेले, साधी साडी, चेहऱ्यावर निरागसपणा. आई आतून ओरडली, "अगं सीमा, लवकर काम आटोप, आज पाहुणे येणार आहेत." सीमा थोडी थांबली. "पाहुणे? कोण आई?" आई हलकसं हसली. "तुला बघायला येणार आहेत ग, मुलाचे लोक." सीमाच्या हातातून झाडूच खाली पडला. तिचं मन धडधडायला लागलं. "आई, इतक्या लवकर? कशाला? अजून मला काही कळतच नाही." आई जवळ आली. तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, "अगं, सगळ्यांचं असंच होतं. तू काळजी नको करूस." दुपार झाली. घरात लगबग सुरू झाली. चहा, नाश्ता सगळं तयार. थोड्याच वेळात मुलाचे लोक आले. मुलगा, नाव होतं राजेश. साधा शर्ट, पॅन्ट, चेहऱ्यावर शांतपणा. तो पण थोडासा घाबरलेला दिसत होता. सीमाला बाहेर बोलावलं गेलं. ती हळूच आली, डोळे खाली. दोघांनी एकमेकांकडे पहिल्यांदाच नजर टाकली. क्षणभर सगळं शांत झालं. राजेश हलकसं हसला आणि सीमाच्या चेहऱ्यावरही नकळत हसू आलं. त्या एका नजरेत काहीतरी वेगळं होतं. ना ओळख, ना बोलणं, पण तरीही काहीतरी दोघांचं नवीन काहीतरी जुळत होतं. पाहुणे बसले होते अंगणात, खुर्च्या लावलेल्या. आई, काकू सगळ्या स्वयंपाकघरात गडबड करत होत्या. सीमा मात्र आतल्या खोलीत बसली होती, हातातल्या ओढणीचा कोपरा वळवत. तिच्या मनात हजारो विचार होते. कसा असेल तो? काय बोलेल? मला आवडेल का तो? त्याला आवडेल का मी? तेवढ्यात काकू आत आली. "अगं सीमा, ये जरा, मुलगा बोलवला म्हणतो." सीमाचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती हळूच बाहेर आली. राजेश अंगणाच्या कोपऱ्यात उभा होता, झाडाखाली. दोघंही काही क्षण शांत. राजेशने सुरुवात केली, "तुला काही बोलायचं असेल तर बोल, घाबरू नकोस." सीमा हलक्या आवाजात, "नाही, तुम्ही बोला." राजेश थोडा हसला, "माझं काही खास नाही. शेती आहे घरी, बाबा आई आहेत. माझं साधं आयुष्य आहे आणि मला साधं आयुष्यच आवडतं." सीमा हळूहळू रिलॅक्स होत होती. "तुम्हाला शहरात जायचं नाही वाटत?" ती विचारते. राजेश थोडा विचार करून म्हणाला, "नाही, मला गावच आवडतं. इथली माणसं, हवा सगळं खरं वाटतं मला." सीमाच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान दिसलं. ती पण हळू आवाजात म्हणाली, "मलाही गावच आवडतं. मला शहरात फारसं जमत नाही." क्षणभर दोघंही एकमेकांकडे पाहत राहिले. राजेशने थोडं धाडस करून विचारलं, "तुला काही अपेक्षा आहेत का?" सीमा थोडी हसली, "नाही, फक्त समजून घेणारा माणूस हवा." राजेश लगेच म्हणाला, "मी प्रयत्न करेन." ते एका वाक्याने सीमाच्या मनात काहीतरी हललं. पहिल्यांदाच तिला वाटलं, हा माणूस वेगळा आहे, साधा आहे, पण खरा आहे. दुरून आई ओरडली, "अहो, चहा झाला, या सगळे." दोघंही परत आत आले. पण आता त्यांच्या नजरा बदलल्या होत्या. पहिल्या भेटीतली ओळख आता थोडी जवळीक बनायला लागली होती, कारण तिला तो पहिल्या क्षणातच आवडायला लागला होता. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळत होता. आकाशात केशरी रंग पसरला होता. पाहुणे निघून गेले होते. घरात शांतता होती. पण सीमाच्या मनात मात्र खूप काही चालू होतं. ती अंगणात एकटीच बसली होती, हातातला दुपट्टा फिरवत. आई हळूच तिच्या जवळ आली. "काय गं, काय वाटतंय?" सीमा थोडा वेळ शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, "आई, तो मुलगा चांगला वाटला." आई हसली, "म्हणजे होकार आहे का?" सीमा लाजली. डोळे खाली करून हलकसं म्हणाली, "तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला पण चालेल." आईच्या डोळ्यात आनंद दिसत होता. दुसऱ्या बाजूला राजेश आपल्या घरी गेला होता. तो पण गप्पच बसला होता. आईने विचारलं, "काय रे, मुलगी कशी वाटली?" राजेश हलकसं हसला. "आई साधी आहे, पण मनाने खूप छान वाटली." बाबा म्हणाले, "मग काय ठरवायचं?" राजेश काही क्षण विचारात पडला. त्याच्या डोळ्यासमोर सीमाचा चेहरा आला. ती निरागस नजर, ते हलकसं हसू, तो शांतपणा. म्हणाला, "मला चालेल." दोन वेगवेगळ्या घरात दोन मनांची एकच निर्णय घेतला होता. फोन लागले, बोलणी झाली आणि शेवटी दोन्ही घरातून होकार आला. ते रात्री सीमा झोपायला गेली, पण झोप नाही लागत नव्हती. तिच्या मनात एकच विचार, आता खरंच माझं लग्न होणार त्या माणसासोबत ज्याला मी फक्त पहिल्यांदाच पाहिलं. ती हलकसं हसली आणि पहिल्यांदाच तिला त्या अनोळखी माणसाची ओढ वाटू लागली. कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा.